शारीरिक संबंधाशिवाय तुम्ही किती काळ राहू शकता? शारीरिक संबंधाशिवाय आपण किती काळ राहू शकतो हा प्रश्न तुमच्या मनात देखील आला असेल. फक्त समाधानासाठी शारीरिक संबंध ठेवणे योग्य आहे का? सहवास करणं कितपत गरजेचं आहे असे अनेक प्रश्न बहुतांश लोक स्वतःलाच विचारतात. तुम्ही किती काळ सहवास न करता राहू शकता या प्रश्नांचं उत्तर आम्ही तुम्हाला या लेखाच्या आधारे देणार आहोत. प्राथमिक गरज काय? शारीरिक संबंध सहवास प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचे आहे. पती पत्नीचे नाते हे देखील शारीरिक संबंध दरम्यान अधिक मजबूत होत जातं. पण त्यापूर्वी प्राथमिक गरजा काय हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे असते. नेहमी तुम्ही सहवासाला अधिक प्राधान्य देत असाल तर तुम्ही या गोष्टींपासून दूर राहू शकत नाही. काही लोक एक आठवडाही सहवासाशिवाय राहू शकत नाही, तर काही जण बरीच वर्षे सहवासाशिवाय राहू शकतात. तुम्ही सहवासाला किती महत्त्व देता यावर हे सगळे काही आधारित असतं. सहवास करण्याची गरज कधी भासते? जेव्हा तुमचे शरीर तुम्हाला सहवासाविषयक अनेक संकेत देत असतं तेव्हा या समस्येला तुम्ही इतर शारीरिक समस्यांशी जोडता आणि सहवासापासून दुरावता. पण शारीरिक संबंधामध्ये नेहमी दोन व्यक्तींचा समावेश असतो हे लक्षात असू द्या. तुम्ही जोडीदाराच्या परवानगीनेच त्याच्याशी जवळीक साधू शकता. अन्यथा काही जण हस्तमैथुनाचा मार्ग निवडतात. अधिक काळ सहवासापासून लांब राहिल्यास होणारे परिणाम. नंबर 1, तुम्ही अधिक काळ सहवासापासून लांब राहत असाल तर याचा शरीरावर परिणाम होतो. तुम्ही अधिक चिडचिड करता, तसेच इतरांना देखील भावनिकरित्या दुखावता. तसेच त्वचेला खाज येणे, जळजळ होणे आदी समस्या देखील यामुळे उद्भवतात. नंबर 2, अधिक काळ सहवासापासून लांब राहण्याचं कारण अधिक ताण देखील असू शकतो. यामुळे शारीरिक समस्यांमध्ये अधिक वाढ होते. नंबर 3, तुम्हाला स्वतःबाबत अधिक माहिती असणे गरजेचे आहे. किती काळ तुम्ही सहवासापासून लांब राहू शकता हे देखील तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे. शारीरिक संबंधाबाबत सारे निर्णय हे तुमच्यावरच अवलंबून असतात. जोडीदाराशी जवळीक साधण्यापूर्वी महिलांना कोणत्या प्रकारच्या गोष्टी आवडत नाहीत? जोडीदाराशी जवळीक साधण्यापूर्वी बहुतांश महिलांची इच्छा असते की पुरुषांनी काही मोजक्या गोष्टी कटाक्षाने करू नयेत. शारीरिक संबंध दरम्यान तुमची महिला जोडीदारही तितकीच खुश असणे गरजेचे असते. अशा वेळी तिला न आवडणाऱ्या गोष्टी तुम्ही करणे टाळले पाहिजे. सहवास करण्यापूर्वी कोणत्या चुका करू नयेत हे आम्ही तुम्हाला या लेखाच्या आधारे सांगणार आहोत. नंबर 1, जबरदस्ती स्पर्श करू नका. सहवास करण्यापूर्वी जर तुम्ही तुमच्या महिला जोडीदाराला जबरदस्ती स्पर्श करत आहात किंवा तिची इच्छा नसताना तिला मिठी मारत असाल तर वेळीच थांबा. सर्वप्रथम तिचा मूड कसा आहे हे लक्षात घ्या. तुम्ही जर अधिक घाई करत असाल किंवा जोडीदाराच्या इच्छेविरुद्ध काही करत असाल तर याचा परिणाम हा नात्यावर होऊ शकतो. या दरम्यान थोडा संयम राखा. नंबर 2, सहवासा दरम्यान मोबाईल बंद ठेवा. सहवास दरम्यान जर तुम्हाला कोणाचा फोन आला आणि तुम्ही मोबाईलचा वापर करत असाल तर असे करणे वेळीच बंद करा. जेव्हा तुमची महिला जोडीदार अधिक उत्तेजित होण्याच्या मार्गावर आहे अशा वेळी मोबाईल पूर्णपणे बंद ठेवा किंवा तुमच्या एखाद्या जवळच्या मित्रमैत्रिणीचा या दरम्यान फोन येत असेल तर तो देखील टाळा. नंबर 3, सहवासासाठी अति घाई करू नका. महिला जोडीदाराबरोबर जवळीक साधण्यापूर्वी घाई करू नका. प्रेमाने तिच्याशी संवाद साधा. तसेच सहवास करण्यापूर्वी अधिक काळ फोर प्ले करा. यामुळे तुमची महिला जोडीदार देखील अधिक खुश होईल. नंबर 4, वेगळ्याच गोष्टीवर संवाद साधू नका. सहवासादरम्यान किंवा त्यापूर्वी महिला जोडीदाराला
वेगळेच प्रश्न विचारू नका. सहवास दरम्यान तुला कसं वाटते अशा प्रकारचे विचित्र प्रश्न जोडीदाराला विचारणे टाळा. नंबर 5, वेगळेच म्युझिक लावू नका. सहवासादरम्यान तुमच्या बेडरूममध्ये रोमॅन्टिक वातावरण निर्माण करण्यासाठी योग्य ते म्युझिक लावा, पण विचित्र म्युझिक लावणं टाळा. विचित्र म्युझिक लावल्यामुळे तुमच्या जोडीदाराचा मूड खराब होऊ शकतो. सहवासानंतर माझ्या गुप्तांगांमध्ये खाज व जळजळही होते. काय आहे नेमके कारण? प्रश्न: मी एक 25 वर्षीय विवाहित महिला आहे. 4 महिन्यांपूर्वी माझे लग्न झाले. पतीसोबत सहवास केल्यानंतर माझ्या गुप्तांगांमध्ये खूप खाज आणि कधी कधी जळजळ देखील होते. यामागील नेमके कारण मला समजत नाहीये. मी आणि माझे पती ओरल सहवास देखील करतो, म्हणूनच आम्ही स्वच्छतेकडे अजिबात दुर्लक्ष करत नाही. पण या समस्येनुसार मला काही संसर्ग झाला आहे का, ज्यामुळे हा त्रास होत आहे? मनात खूप भीती आहे, म्हणूनच मी एखाद्या गायनेकोलॉजिस्टकडून ही तपासणी करून घेत नाहीये. कृपा करून मला या समस्येवर मार्ग सांगा. उत्तर: सर्वप्रथम आपण इतका ताण घेऊ नका. शारीरिक संबंध ठेवल्यानंतर आतील भागमध्ये खाज येण्याची समस्या निर्माण होत असेल तर याचा अर्थ ईस्ट इन्फेक्शन असू शकते. सहवास केल्यानंतरच गुप्तांगांमध्ये खाज येते का? खाज आल्यानंतर डिस्चार्ज होत आहे की नाही, या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देणे गरजेचं आहे. जर गुप्तांगांमध्ये खाज आल्यानंतर डिस्चार्ज होत नसेल तर ही एलर्जी तुमच्या पार्टनरच्या सिमेनमुळे होत आहे, हे लक्षात घ्या. वारंवार ही समस्या उद्भवत असेल तर गायनेकोलॉजिस्टकडे जाऊन तपासणी करून घेणे आवश्यक आहे. असुरक्षित शारीरिक संबंधामुळे उद्भवू शकतात या प्रकारचे आजार जाणून घ्या. योग्य माहिती. सुरक्षित शारीरिक संबंध कधीही उत्तम असतं असं मानलं जातं. सहवासाचा आनंद घेत असताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. शारीरिक संबंध दरम्यान कधीही शारीरिक संसर्ग होऊ शकतो, याबाबत अधिक माहिती असणे गरजेचे आहे. बहुतांश लोकांना शारीरिक संक्रमित संसर्गाबाबत ठाऊक नसतं, पण हा आजार खूप गंभीर असतो. कोणत्याही प्रकारचे असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्यास गंभीर आजारांचा सामना करण्याची शक्यता नाकारता येत नाही. नंबर 1, क्लॅमायडिया. या आजारामध्ये महिलांना जाणवणारी लक्षण म्हणजे लघुशंका किंवा योनिमार्ग रक्तस्राव दरम्यान जळजळ किंवा वेदना होणे, सहवास दरम्यान पोटाच्या खालच्या बाजूस वेदना, मासिक पाळी दरम्यान अधिक रक्तस्राव. तर पुरुषांना जाणवणारी लक्षणे म्हणजे लघुशंका दरम्यान जळजळ, वेदना, अंडकोशामध्ये वेदना, तसेच मूत्राच्या मार्फत पांढऱ्या पाण्यासारखं द्रव्य बाहेर येणे. नंबर 2, गोनोरिया. असुरक्षित शारीरिक संबंध दरम्यान गोनोरिया या बॅक्टेरियाचा त्रास निर्माण होतो. क्लॅमायडिया आणि आजाराच्या लक्षणांमध्ये बरेच साम्य आहे. पुरुषांच्या डिस्चार्ज दरम्यान पिवळ्या रंगाचं पाणी यामधून बाहेर निघते. नंबर 3, सिफिलिस. या प्रकारच्या संक्रमणामुळे अधिक त्रास होण्याची शक्यता असते, कारण या आजाराच्या सुरुवातीच्या दरम्यान याबाबत कळत नाही, कारण या दरम्यान कोणत्याही प्रकारची वेदना होत नाही. पण जेव्हा हा आजार वाढतो तेव्हा केस गळणे, तोंड आणि गुप्तांगाच्या आजूबाजूच्या भागांवर डाग दिसू लागतात. नंबर 4, जननेंद्रिय नागिन. हर्पस सिम्प्लेक्समुळे या विषाणूमुळे हा आजार उद्भवतो. शरीराच्या विविध भागांना यामुळे वेदना होतात, तसेच याचे प्रमाण अधिक वाढू लागले की अधिक त्रास होतो. नंबर 5, ट्रायकोमोनियसिस. हे संक्रमण पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांना अधिक होतं. सहवासादरम्यान हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहजरित्या जाऊ शकतो, तसेच योनीमधून दुर्गंधीयुक्त रक्तस्राव बाहेर येते. नंबर 6, हेपॅटायटिस बी.
यकृतावर परिणाम करणारा हा आजार असुरक्षित शारीरिक संबंधामुळे सुद्धा उद्भवतो. याचा आरोग्यावर देखील परिणाम होतो. नंबर 7, खाज येणे. त्वचेवर साचलेल्या लहान कणांमुळे खाज येणे ही समस्या निर्माण होते. यापासून संक्रमित असलेल्या व्यक्तीच्या बाजूला झोपल्यास अथवा त्याने वापरलेल्या अंथरुणांना स्पर्श केल्यास देखील समोरच्या व्यक्तीला खाज येऊ शकते. ही खाज अधिक प्रमाणात देखील वाढू शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कुठच्या विषयावर व्हिडिओ हवा आहे खाली कमेंट करून सांगा.